जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जो काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहे त्यांच्या खाते 85,780 रुपये हे कर्जमाफीचे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं त्या शेतकऱ्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील विभागानुसार आपण संपूर्ण डिटेल माहिती आपण घेणार आहोत। 7 तारखेला काल जे काही कर्जमाफी संदर्भामध्ये पैशाचं वितरण सुरू झालं त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे व कोणकोणते विभाग आहे त्याची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहिला विभाग आहे पुणे विभाग। पुणे विभागामध्ये 1,04,061 शेतकऱ्यांना 860 कोटी 97 लाख इतक्या रुपयाचा निधी म्हणजे कर्जमाफीची रक्कम हे वितरित करण्यात आलेली आहे। त्यासोबतच पुढील विभाग आहे नागपूर। नागपूर विभागातील जेवढे काही जिल्हे आहेत त्यामध्ये अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामध्ये 70,290 शेतकऱ्यांना 544 कोटी 71 लाख रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला पात्र शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्याची ई-KYC आधार प्रमाणीकरण ॲग्री स्टॉक प्रमाणपत्र काढलेले असेल त्या शेतकऱ्यांना ही पैशाची रक्कम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे कर्जमाफीच्या त्या शेतकऱ्यांना वितरण सुरू झालेलं आहे। त्यासोबतच पुढील आहे कोकण विभाग। कोकण विभागामधील 18,887 शेतकऱ्यांना 108 कोटी 86 लाख रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। आणि पुढील विभाग आहे अमरावती। अमरावती विभागातील 1,58,146 शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यामध्ये 1,372 कोटी 17 लाख रुपयाचा निधी हा थेट त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। त्यासोबत पुढील विभाग आहे नाशिक। नाशिक विभागातील 1,40,089 शेतकऱ्यांना 1,209 कोटी 39 लाख इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर। यामध्ये 1,30,934 शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना 932 कोटी 61 लाख रुपये इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं नाही अशा शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पैशाचं वितरण हे तात्काळ होईल। एकूण 6,22,000 इतक्या शेतकऱ्यांना पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे। आता याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण सुरू असणार आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा टप्प्याटप्प्यानं कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे।